लोकांच्या कधीच पाया पडून घ्यायचं नाही. एक नंबर म्हणजे जावाई. सासऱ्यानं जावयाच्या कधीच पाया पडून घ्यायचं नाही. कारण तुम्ही ज्यावेळेस लग्नामध्ये तुमची मुलगी त्याला कन्यादान करता ना, त्यावेळेस तुम्ही त्याच जावयाचे पाय पूजन करता. आणि ज्या जावयाच्या पायाची पूजा केली जाते त्या जावयाला तुमच्या पायावर कधीच वाकू द्यायचं नाही. 2 नंबर, भाच्याचं कधीच दर्शन घेऊन द्यायचं नाही. भाच्याला कधीच दर्शन घेऊन द्यायचं नाही. भाच्यानं मामाचं दर्शन घेतलं तर मामाचं पुण्य कमी होण्याची शक्यता आहे. म्हणून भाच्याला कधीच दर्शन घेऊन द्यायचं नाही. आणि तिसरी गोष्ट म्हणजे मुलीला कधीच आपलं दर्शन घेऊन द्यायचं नाही. स्वतःच्या लेकीला कधीच आपलं दर्शन घेऊन द्यायचं नाही. कारण ज्या वेळेस ती जन्माली ना, ती तुमच्या घरची लक्ष्मी आहे. उलट आपण लक्ष्मीच्या पाया पडायचं असतं, लक्ष्मीने तुमच्या पाया कधीच पडायचं नसतं.